नमस्कार। न्यूज 18 लोकमतच्या सरपंच कोण या विशेष बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि या क्षणाची मोठी बातमी येते सांगलीमधून, कारण सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामधील घाट नादरे इथे कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण केलेली आहे। रोहित आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली घाट नादरे इथे राष्ट्रवादीची सत्ता आल्यावरती जल्लोष करण्यात आला आणि त्यावेळेची आपण ही दृश्य पाहतोय। घाट नादरेमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, जेसीबी मधून थेटपणे गुलाल उधळतानाची आपण ही दृश्य यावेळेला पाहतोय। रोहित पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीने त्या ठिकाणी आपला गड राखलेला आहे। घाट नादरेमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय आणि जेसीबी मधून गुलाल उधळतानाची ही दृश्य आपण बघतोय थेट सांगली या ठिकाणी। ज्यावेळेला राष्ट्रवादीने या ठिकाणी सत्ता काबीज केली त्यावेळेला मात्र कार्यकर्ते बेफाम झाल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी उत्साहात आणि जल्लोषात त्या ठिकाणी गुलाल उधळलेला आपण पाहतोय, तर दुसरीकडे जोरदार अशी नारेबाजी आणि हर्षोल्लासामध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे। तर जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामधील टाकळी इथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडलेले आहेत। दरम्यान दगडफेक देखील झालेली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडलेली आहे। राज्यासह जळगाव जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होतो आणि राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरती भाजपने आपला विजय मिळवलेला आहे। यात जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीवरती देखील भाजपचं वर्चस्व राहिलंय आणि या दरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्याच त्यांच्यावरती पराभूत झालेल्या विरोधकांकडून मात्र तुफान दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी संशयितांची धरपकड करून सुमारे 20 ते 25 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे। आम्ही तेव्हा पाया पडायला चाललो होतो गावात। दगडफेक केली आणि त्यांच्या गच्चीवर त्यांनी दगड साचून ठेवले होते आमच्यासाठी आणि लाठी मार केला त्यांनी आमच्यावर। विजय चौरे। अरे बापरे। मयत धनराज श्रीराम माडी। तर टाकळी ग्रामपंचायतली मधली आपण ही धक्कादायक घटना पाहिली आणि आता त्यानंतर राज्यामध्ये आज खरं तर 7135 ग्रामपंचायतींचा निकाल लागतोय। मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही फौजफाटा महाराष्ट्रभरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। मात्र ही मतमोजणी सुरू असतानाच परभणी आणि सांगलीमध्ये हुल्लडबाज कार्यकर्त्यांमुळे या निवडणुकीला गालबोट लागलं। परभणीच्या पूर्णा इथे मतमोजणी केंद्राबाहेर निकाल पाहण्यासाठी गर्दी जमलेली होती आणि काही हुल्लडबाजांमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि यावेळी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना हकलवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। तर तिकडे मिरजमध्येही मतमोजणी केंद्रावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। याशिवाय कोल्हापूरच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरातच जल्लोष करणाऱ्या समर्थकांवरती पोलिसांचा सौम्य लाठीचार्जही पाहायला मिळाला। तर पूर्णा परभणी या ठिकाणची दृश्य आणि दुसरीकडे सांगलीतल्या मिरज या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। एका बाजूला जोरदार पद्धतीने मतमोजणी सुरू असताना मतमोजणीनंतर सरपंच पदावरती कोण विराजमान होतो, कोण सत्ता राखतंय याकडे लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे मतमोजणीच्या काही केंद्रांवरती हुल्लडबाजांमुळे मात्र गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं। ज्या ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्ते जमलेले होते त्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी, त्यांना पांगवण्यासाठी सौम्य असा लाठीचार्ज हा पोलिसांना करावा लागला, कारण परिस्थिती आणखी चिघळू नये, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तर आपलं कर्तव्य बजावलं। मात्र ग्रामपंचायत मतमोजणी दरम्यान लाठीचार्ज करण्याची वेळ येईपर्यंतचा अतिउत्साह काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। तर सिंधू